सोनोग्राफीसाठी आज माझी अपॉइंटमेंट आहे। असे टम्म फुललेले कोंबडी वडे तयार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे सनी डे म्हणून आम्ही बाहेर निघालो आहे। पण बाहेर निघण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे आज माझी आहे अपॉइंटमेंट याच्यासाठी, सोनोग्राफीसाठी आज माझी अपॉइंटमेंट आहे। तर आता मी आणि सुहास तिथे जाणार आहोत। पण समिया पाठी लागून आहे म्हणून तिला आईंसोबत पाठवलं आहे पार्कमध्ये। ते इथे समिया खेळते आहे पार्कमध्ये, दाखवते। तर इथे समिया खेळते पार्कमध्ये। मी काही जास्त जवळ तिच्या जात नाही आहे, कारण तिने मला पाहिलं तर ती पाठी लागेल म्हणून। तर असं ती खेळते, तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ लगेच। तर आता आम्ही इथे हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत। तर हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ज्याचं नाव आहे सेंट जेम्स हॉस्पिटल। तर ही ॲक्च्युली हॉस्पिटल पण आहे आणि युनिव्हर्सिटी पण आहे शिकण्यासाठी। आणि त्याच्यानंतर हा रोड आहे जो जाण्यासाठी बनवलेला आहे, पण तुम्ही त्या रोडवरती कलरफुल लाईन्स बघू शकता, स्ट्रिप्स। याचा अर्थ की इथून तुम्ही क्रॉसिंग करू शकतात, म्हणजे तिथे तुम्ही थांबलेला असाल तर गाडी थांबेल आणि तुम्हाला आधी जाण्यासाठी रोड खाली करेल। त्याच्यानंतर इथे भरपूर अशा बिल्डिंग आहे, जिकडे वेगवेगळे बोर्ड लावलेले आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की हॉस्पिटलमध्ये नक्की तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये जायचं आहे, तो सेक्शन कुठे आहे किंवा ते डिपार्टमेंट कुठे आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर डोळे दाखवायचे आहे तर डोळ्याचा बोर्ड कुठे आहे तो तुम्हाला बघावा लागेल, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता। तर असे भरपूर सारे बोर्ड इथे त्यांनी दिलेले आहेत। तर आता मला जायचं आहे स्क्रीनिंगसाठी, म्हणजे सोनोग्राफीसाठी। तर ती समोर बिल्डिंग दिसते ती त्याच्यासाठी आहे। तर थोडंसं कन्फ्युजिंग पण होतं, कारण खूपच मोठं आहे हे हॉस्पिटल। त्याच्यामुळे फर्स्ट टाईम आम्ही आलो तर तेव्हा कळालं नव्हतं, पण त्याच्यानंतर विचारून किंवा बोर्ड वगैरे वाचून आम्हाला कळालं की कुठे जायचं आहे। तर आता आमची समोरची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगचं नाव आहे ग्लॅडवुड विंग। तर त्याच्या आतमध्ये कसं परिसर आहे ते मी तुम्हाला दाखवतेच, पण आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे, म्हणजे इथे छान वाटतं, एकदम शांत। आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं तरी इथे सर्व्हिस खूप छान दिली जाते, खूप आपुलकीने विचारपूस वगैरे केली जाते। सगळेजण प्रत्येकजण हेल्प करायला तयार असतात, कोणाला विचारेल ते। आणि गेटच्या आतमध्ये आल्यानंतर इथे असं लॉबी आहे मोठी, त्याच्या उजव्या बाजूला रिसेप्शन आहे आणि पुढे आल्यानंतर लिफ्ट आहे। आता मला 4th फ्लोअरवरती जायचं आहे स्क्रीनिंगसाठी, सो इथे आम्ही आता वेट करतो लिफ्टची। सो असं भव्य आणि क्लीननेस तुम्ही बघू शकतात किती क्लीन आहे। तर वरती गेल्यानंतर मी शूट नाही करू शकणार, बिकॉज ऑफ डेटा कॉन्फिडेन्शियल असतो इथे म्हणून। तर भेटू घरी। तर आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहे। तर तुम्ही बघू शकला असेल की हॉस्पिटल किती मोठं होतं आतमधून, पण मला तिथे जास्त शूट करता आलं नाही, कारण इथे प्रायव्हसी खूप असते किंवा त्यांचा डेटा वगैरे लीक होऊ नये म्हणून ते लोक जास्त शूट वगैरे करायला देत नाही। तर पुन्हा कधी चान्स मिळाला तर मी नक्की आतून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन। ते झालंच, सोनोग्राफी वगैरे छान झाली, सगळं व्यवस्थित आहे वगैरे सांगितलं। आणि देन तिथून निघालो आम्ही आणि येता म्हटलं काहीतरी छान खावं, चमचमीत असं, कारण माझी डेट जवळ आली आहे। त्याच्या आधी जे खाता येईल ते खाऊन घेऊ असं म्हणून येताच आम्ही आणलेलं आहे चिकन। तर चिकन आणलं तर म्हटलं काय म्हणा, चिकनचं नेहमी रस्सा खाऊन कंटाळा आलेला आहे, म्हणून म्हटलं की चिकनचे कोंबडी वडे बनवूया। तर आज आम्ही मस्त असं कोंबडी वड्याचा बेत केलं आहे। मग आता फ्रेश झाली आहे मी, समियाला सुद्धा आंघोळ वगैरे झाली। तर आता आम्ही कोंबडी वड्याचं प्रिपरेशन करू। तर चला जाऊ आपण किचनमध्ये। तर इथे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आणि रवा एकत्र करून घेणार आहोत, जेणेकरून रवा मऊ होईल आणि त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। सो आता आपण ते फोडून घेऊ गुठळ्या। असे सगळे गुठळे आता फोडून घ्यायचे, स्मूथ झालं पाहिजे ते बॅटर, आणि थोडासा रवा पण असा शिजतो त्याच्यामध्ये। तर हे मी वड्याचं पीठ इथे घेतलेलं आहे। तर एवढं पातेलं भरून ते मोजून घेतलं होतं आणि एवढं पातेलं भरूनच पाणी ते आपण ठेवलं होतं कढईमध्ये उकळण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे। तर आता पीठ मळण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा किसून घेऊ। कांदा टाकणं न टाकणं ऑप्शनल आहे, आम्हाला आवडतो म्हणून आम्ही टाकतोय।
असं बारीक किसून घ्यायचं आहे. चिरून घेतलं की ते वडे वगैरे फुटतील म्हणून किसूनच घेतोय. तर त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. हळद आणि कांदा सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणून. आणि आता हे आपण जे गरम करून घेतलं होतं ते थंड झालं. इकडे असं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, मऊ मऊ पण येते. तर त्याला आपण स्मोक देऊन ठेवणार आहे, ज्याच्याने ते थोडंसं आंबायला लवकर मदत होईल. आता 2 तासानंतर पीठ तयार झालं असं थोडंसं वाटतंय. बघू आपण वडे करून कसे होतात ते. तर प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असे वडे थापायला सुरू करायचे. तर थापताना देखील पाणी न लावता तेलच लावायचं आणि मध्ये होल करायचा की नाही तुमच्यावर आहे. केला तरी चालतो आणि नाही केला तरी चालतो. आणि असे मध्यम आकाराचे गोळे करून घेतोय जेणेकरून वडे एकसारखे होतील. तर आता तळून बघूया आपण. तर वडे थापले जातात, आपण तेल चेक करून घेऊ तापलंय की नाही ते. छान तापलंय तेल. आता वडे थापले ते 2 टाईपचे थापले. त्याला एकाला होल केलंय आणि एकाला केलं नाही. आता आपण बघू कोणते छान होते. तसे आम्ही होलवालेच करतो. तर हे प्रत्येकाची चॉईस आहे, जशी पाहिजे तशी वडे आपण करू शकतो. ते छान फुगतात आहेत वडे, चांगले फुगले काही चांगले फुगतात. बघू शकता तुम्ही, कलर पण सुंदर आला. थोडीशी हळद टाकली की छान दिसतात ते कलरला. आणि असे टम्म फुगलेले कोंबडी वडे तयार आहेत. हा कोकणी पदार्थ आहेत आणि आम्ही साताऱ्याचे आहे, त्याच्यामुळे मला आधी माहिती नव्हतं कोंबडी वडे काय. तर जेव्हा मी फर्स्ट टाइम वर्ड ऐकलं ना, तेव्हा मला असं वाटलं की कोंबडी म्हणजे चिकनचं काहीतरी वडे बनवत असतील, चिकन त्या पिठामध्ये वगैरे म्हणून असं. तर मी प्रथम टेस्ट केलं ते आम्ही पिकनिकला गेलो होतो, तिथे खाल्ले होते. तर मला वडे खूप आवडले होते ना, की त्याच्यानंतर इकडे आई तर नेहमीच बनवतात म्हणजे, पण मी पहिला टाइम बाहेरच खाल्ले होते. त्याच्या आधी मला माहीत सुद्धा नव्हते कोंबडी वडे काय असतात ते. असे टम्म फुगतात त्यात. दिसायला ते पुरीसारखे दिसत असले तरी त्याची चव फारच वेगळी असते पुरीपेक्षा. आणि ते नुसते खायला देखील खूप छान लागतात. वडे चिकन आणि मटन सोबत तर छानच लागतात, पण कोणाला व्हेज खायचं असेल आणि वडे खायची इच्छा असेल तर ती काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत पण छान लागते, किंवा काळ्या वाटाण्याचं सांबार सुद्धा बनवतात, त्याच्यासोबत सुद्धा छान लागतात. आणि नुसते खायला देखील वडे खूपच भारी लागतात. आता मी पटपट वडे तळून घेते आणि त्याच्यानंतर सर्व केलं दाखवते तुम्हाला चिकन आणि कोंबडी वडे कसे दिसतात ते. गरमागरम वडे आतमध्ये किचन मध्ये तळून होतात. तोपर्यंत समिहा आणि तिचे डॅडा इथे जेवायला बसलेले. आमचं गरमागरम चिकन आणि कोंबडी वडे तयार आहे, बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग दिसतात. तर हे बनवायला जशी सुरुवात केली आहे तर समिया तेव्हापासून विचारते की आज नक्की काय आहे मम्मा, कोणाचा बर्थडे आहे, अॅनिव्हर्सरी आहे की कोणतं स्पेशल डे आहे. तर काही डे असायलाच हवा असं काही नाही ना, आपल्याला खाण्याची इच्छा झाली की बनवू शकतो. तर आज तशीच आमची इच्छा झाली होती खाण्याची. सो आमचा स्पेशल मेनू तुम्ही बघितलाय, आम्ही खातो, त्याचा आस्वाद घेतो. तुम्ही पण या आमच्यासोबत खाण्यासाठी.
मस्त. समीला काय आवडलं? वडे आवडले की चिकन? वडे. तर आता समिया तिच्या फ्रेंडला भेटण्यासाठी चालली आहे, कारण तिचा फ्रेंड चाललाय इंडियाला. काय नाव आहे समी तुझ्या फ्रेंडचं? विराज. विराजला भेटायला चालली आहे. म्हणून समियाने छान ड्रेस सकाळीच वेअर केलाय. शिवाय आम्ही तिची आता हेअरस्टाईल पण केली. सो असं कलरफुल तिची हेअरस्टाईल केली. दाखव. आणि छान असं बटरफ्लाय सुद्धा लावले तिच्या हेअरला. आणि मग तू विराजला भेटल्यावर काय बोलणार आहेस? टेक केअर मिस मी. टेक केअर. टेक केअर मिस मी. चालते, जा आणि लवकर या. तर इथे समिया तिच्या फ्रेंडच्या घरी पोहोचली आहे. दोघे जण छान खेळत होते आणि फायनल बाय करून मग समिया पुन्हा येईल आता घरी. पण समियाला कळलं की कोणी इंडियाला चाललंय, तर ती पण एक्सायटेड असते की मी पण जाणार इंडियाला लवकरच. तर बघू आता पुन्हा इंडियाला कधी भेट होईल. दुपारी आम्ही जेवलो ते वडे छानच झाले होते. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, ते फुगले पण होते. पण ते पीठ येण्यासाठी थोडासा वेळ लागतो ते. आणि आम्ही सकाळी भिजवलं पीठ आणि लगेच दुपारी केलं होतं, त्याच्यामुळे पीठ इतकं जास्त फुगलं नव्हतं. किंवा ते थोडंसं आंबायला हवं असतं पीठ. आंबवलेलं आणखीन जास्त टेस्ट लागते. तर ते झालं नव्हतं तेवढं फर्मंट. पण आता खूप छान झाले ते, मी तुम्हाला दाखवते. कारण आता बरेच वेळ झाला, म्हणजे जवळजवळ 10 तास झाले असतील ते पीठ भिजून वगैरे. तर असे छान असे वडे दिसतात ते तिथे, तुम्हाला दिसत असतील. तर आता आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहे. आणि आता त्याची खरी चव उतरली असणार, कारण थोडंसं पीठ आंबलं पण असणार ते. तर समिया अजून आली नाही आहे तिच्या फ्रेंडकडून. आता येईल आणि आम्ही लगेच जेवायला बसू आणि वड्यांचा आस्वाद घेऊ, जसा दुपारी घेतला होता तसा. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.